बघा फायनल एकदम थाली झाली रेडी. आता डोसा तळतो आम्ही. हे बघा माई कसा पकडाव हो, माई पिठामध्ये टाकाल रात्री. नमस्कार मंडळी, सुप्रभात, गुड मॉर्निंग. स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल सूर्यनारायणचं दर्शन घेतलं असेल तुम्ही. आणि आता आलो घरी. हे बघा ब्रेकफास्टमध्ये बघा एकदम हेल्दी ब्रेकफास्ट, ब्राऊन ब्रेड विथ ॲवोकाडो सँडविच. ॲवोकाडो सँडविच लास्ट टाइम आम्ही ट्राय केलं पहिलं, म्हटलं कसं लागतं काय, नंतर आपण दाखवूया. आता सेकंड टाइम केला आहे. एकदम चांगलं आणि हेल्दी असतं. ॲवोकाडो एकदम हेल्दी आहे बॉडीसाठी. सो हे बघा अशा प्रकारे रेडी केलं हिने मस्त तव्यावरती. आतमध्ये स्टफिंग आहे त्याची. चला एकदम चांगलं लागतं कारण पहिला खाल्लं आहे मी. त्याची आपण रेसिपी बघू, शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकू काहीतरी शूट करून. ओके चला तर आता ब्रेकफास्ट करतो पहिला. बघा केक बनवते. आपल्या भावाचं चॅनल आहे सवंगडी चॅनलचं नाव. बघा इकडे आता चिकनला मॅरिनेट करून झालेलं आहे आणि आता त्याला रेडी कसं करायचं ते आपण शॉर्टमध्ये दाखवणार आहोत. आणि हा बघा हा माझा कॅमेरा, ॲक्शन कॅमेरा घेऊन बघा पळतोय. चल चिकन खायचं ना, तू खाणार ना चिकन भाऊ? मॅरिनेट करताना काय काय टाकलंय? आलं लसूणची पेस्ट आहे, कोथिंबीर, मिरची, आलं, जिरा, लसूण हे सगळं त्याची पेस्ट केलेली ती टाकली आहे. आणि आपले घरगुती मसाले, मालवणी मसाला, हळद, धना जिरा पावडर, गरम मसाले, सर्व मसाले, परत कस्तुरी मेथी, कोथिंबीर. अच्छा कस्तुरी मेथी पण टाकली. हे सगळं टाकून मॅरिनेट केलेलं आहे. किती वेळ ठेवायचं? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 10-15 मिनिटं ठेवायचं. आणि इकडे दुसरीकडे जिरा राईस झालेला आपला ऑलरेडी ना. हो बघा तिकडे ठेवलेला आहे जिरा राईस. अरे पाडशेल कॅमेरा पाडशेल. बघा इकडे कलेजी होती मस्त, कलेजी फ्राय करून खायची. थोडी चिकन मध्ये टाकली, थोडी चिकन मध्ये टाकली ना. हा बघा आरामध्येच. काय रे कलेजी तू खाणार ना? फ्राय केलेली खाणार का? त्याला अजून टेस्ट माहिती नाही. माहित ना नाही खाल्ली, थोडीशी खाल्ली ती एकदा. आता खूप दिवसांनी खात असं मला वाटतं. हे बघा आपल्याकडे आलेली आहे कलेजी फ्राय होऊन. आणि खातोय बघा. नाही गरम नाही. काय बोलला? हे बघा आता चिकन स्टार्ट करूया आपण बनवायला. आणि ते तेजपत्ता आलेला आहे पहिलाच. नंतर ही आपली हिरवी चटणी. वॉइस चांगला येतो का सांगा मला नक्की. आता टोमॅटो आणि कांदा. आपण जास्त सिंपल ठेवतो रेसिपी, जास्त कॉम्प्लिकेटेड ठेवत नाही कधी. पहिले पण आपले व्हिडिओ बघाल ना जाऊन तुम्ही, चिकन बिकनचे पण केले आहेत, पण एकदम असे सिंपल ठेवतो आपण रेसिपी, जास्त कॉम्प्लिकेटेड ठेवत नाही. इझी टू मेक. ओके आता 1-2 मिनटाने आपण आता हे मसाले टाकणार आहोत. तिखट मसाला आपला आणि हळद आणि हे चिकन मसाला. तर आपल्याला इथे तिखट मसाला थोडा कमी टाकला आहे कारण इकडे याला ऑलरेडी मॅरिनेशन मध्ये लावलेला आहे ना. हा मॅरिनेट करताना सर्व मसाले टाकले, त्यामुळे आज थोडं कमी प्रमाणे. थोडा इथे आपण बघा माईक वापरलेला आहे. हा आपला मोटो ब्लॉगिंगचा माईक आहे, मस्त व्हॉइस घेतो, त्याच्यामुळे म्हटलं चला ट्राय करूया आपण. हा बघा आता जवळ ठेवला मी, व्हॉइस बघा कसा येतो तुम्हाला. आणि आता लांब केला आहे मी. आता सावनी इकडे येतो. आता बोल काहीतरी. काय बोलू?
कॉमन प्रश्न काय बोलू. काय बोलू आज? मस्त आज चिकन आणि आंबोळीचा बेत आहे. चिकन आणि आंबोळीचा बेत आहे आज. आता आपल्याला याच्यात चिकन ऍड करायचं आहे. मस्त चिकन ऍड झालेलं आहे. आपलं आहे 800-900 ग्रॅम आहे चिकन. देशी कोंबडी. आज मूड झाला देशी कोंबडी खायचा. गरम होते पण एवढं पण गरम नाही होते ना. असं म्हणजे हे आहे थंडावा आहे मध्ये मध्ये. रात्री थंडी लागत होती मी जर म्हणतो. आता आलेला आहे कलेजी खाऊन. बघा खाल्ली का कलेजी. हे बघा इथं शूट चालू आहे इकडे. हे बघा आता इकडे आपलं घोडं वाटप डेलीचे आपण बनवून ठेवतो ते. याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. कशी प्रोसेस असते आणि कसं काय कोकणी पद्धतीत आपला. आणि इथे काय मिक्सरच्या वाटत काय ओल्या खोबऱ्याचं वेगळं वाटण. अच्छा वेगळं वाटण केलं होतं लास्ट नंतर टाकायचं का. अच्छा ओके. ॲड करू याच्यामध्ये. कलर एकदम भारी दिसतोय. आज आपण फोनमधून शूट करतोय. ॲक्शन कॅमेरामध्ये कलर थोडा वेगळा दिसतो. म्हटलं ह्याच्यात करूया जरा आता. पण तो बरा पडतो जरा एकदम छोटा वगैरे आणि हँडी होऊन जातो एकदम है ना. हां पाणी ॲड करायचं का ह्याच्यात. पैसे पण तेवढे घेतलेत ना. हां पैसे पण तेवढे दिलेत ना. अरे मग ते बोलतात कशाला मग ॲक्शन कॅमेरा त्याला. त्या म्हणून ते ॲक्शन कॅमेरा म्हणून बोलतात. पाणी ऍड करायचं काय. हां मसाले घेऊन घेतलेत ना. मोबाईलचं थोडं काम पण कमी होतं ना त्याने. आणि ॲक्च्युली मोबाईलचं काम पण थोडं कमी होतं आणि आपलं मोठं ब्लॉगिंगचं तर त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे मी घेतला होता तो आणि त्याचा आता यूज होतो आपल्याला चांगला. बघा काय कलर आला आहे मस्त आहे की आपल्या चिकनला. आणि आता याच्यात गरम पाणी टाकायचं आहे. किती 1 ग्लास होता ना. ऑलमोस्ट 1-1.5 ग्लास टाकले आपण. आधी अर्धा ग्लास टाकले पाणी. हां त्याच्या अगोदर बरोबर. हां मसाले घेऊन घेतले. आणि इथे बघा हे मिक्सरमध्ये केलेलं. याच्यात काय काय टाकलं. हे आपलं ओलं खोबरं आणि सफेद तीळ मी भाजून घेतलेत. आणि त्यात गरम मसाला पावडर आणि धना जिरा पावडर बस. ओके ते नंतर टाकायचं. आपल्याला एक उकळी आली ना ते वाटण ॲड करूया आपण. ओके. आता हे थोडंसं ठेवायचं आहे का थोडा वेळ. 20 मिनटं तरी. अच्छा 20 मिनटं तरी हे ठेवायचं आहे. चिकन थोडं शिजलं पाहिजे बरोबर ना. चला 20 मिनटांनी भेटूया. म्हणजे आपण लगेच भेटू पण मी 20 मिनटं होऊ दे. हे बघा माईक वापरते आज. सांगा नक्की चांगला आवाज येतोय का व्हॉइस कसा आहे आपला आणि कमेंट करत राहा. हे बघा इकडे आपलं चिकन शिजतंय आणि तोवर इकडे बघा तवा ठेवलेला आहे मस्तपैकी आणि आंबोळ्या करायच्या आपल्याला. आपण हा बघा तवा मागवलेला ना ऑनलाईन. मस्त आहे तवा. हा भिडाचा तवा नव्हता आमच्याकडे. एक होता तो खराब झाला होता. त्याच्यावरती मग डोसे येत नव्हते. म्हटलं चला हा मागूया. परत आलेला आहे इथे. ए माझी वायर घेऊन गेलास. अरे अरे ए ए खरंच घेऊन जाशील तू. तुला भरोसा नाही. हे घे आत्ता. आता काय बाबू नको खेचू नको खेचू. काय बघा काय पाहिजे. हा थांब थांब थांब. हे बघा इथे आता आंबोळे बघायचे त्याला. बघा आपली आंबोळी रेडी होते आता आणि झालेली आहे मस्त एकदम. थोडी हळद टाकली त्यामुळे कलर आले. हां येल्लो कलर थोडासा येल्लोइश आहे. जास्त नाही थोडासाच आहे. आणि आम्ही जास्त थोडी हळद टाकली. आणि जास्त मोठे पण नाही करत. हां आणि हे कसं बनवलं होतं ते आपल्याला सावनी सांगेल. पीठ मस्त कारण इडल्या वगैरे भारी झाल्या त्या ना. राशनचे तांदूळ घेतलेले 2-3 पेले राशनचे तांदूळ.
1 पेला उडदाची डाळ आणि 1.5 चमचा मेथी असं मी पहिलं दुपारी 12 वाजता भिजत ठेवले होते आणि रात्री आम्ही मिक्सरला लावून ते रात्रभर तसे आंबवायला ठेवलेलं पीठ आणि मग सकाळी काय सकाळी काय बॅटर रेडी झालेलं आपलं आणि मग छान इटल्या गेलेल्या हो फक्त सर तुम्ही तुम्हाला काय खाल्ल्या. बोलायचं सर काय बोलायचं बोला बोला आता डोसा तळते आम्ही हा हे बघा माईक असा पकडा हो पण माईक रात्री पिठामध्ये टाकाल रात्री हे भिजत टाकलेले हा रात्री फ्रीज मध्ये ठेवलेले हम्म. हे बघा कधी केलेलं रात्री रात्री केलं आपण इकडे मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे हा आताच ना थोड्या वेळाने मीठ अगोदर टाकलं नव्हतं आपण याच्यामध्ये टाकलं होतं मॅरिनेशनमध्ये मॅरिनेट अच्छा मॅरिनेट टाकलं थोडं टाकलं होतं याच्यामध्ये पण अजून थोडं मीठ टाकलं आपण टेस्ट करून बघितली म्हटलं टाकूया मीठ आणि आता हे आपलं वाटप टाकलेलं आहे मिक्सरमध्ये लावलेलं आणि अजून थोडं 5-10 मिनटं शिजू द्यायचं मग रेडी चिकन आपलं बघा फायनल एकदम थाली झाली रेडी त्याच्या अगोदर बघा आता आपण जेवायला बसूया चला इकडे खेळतोय इकडे बघा मारली उडी चला आता जेवायला बसूया आणि ही बघा आपली थाली रेडी मस्त फोटो काढायचा होता म्हणून इथे ठेवली होती हे बघा आता जेवायला बसूया आणि हा बघा याची मस्ती चालली इथे आणि हे बघा मस्त आपले कोकणचे ब्लॉग एन्जॉय करत करत चिकनचा बेत आज चिकनच्या वेदास कसं झालं सांगतो तुम्हाला तर खाऊन दाखवूया आपण मस्त आहे की दुकानांचं कन्स्ट्रक्शन पाहायला मिळते तसेच देवबागमध्ये अनेक प्रकारच्या एकदम भारी झालंय नेहमीसारखं एकदम टेस्टी आणि झणझणीत हे तर हे बघा इथे बसले जेवायला आता कसं झालं सांग नेहमीप्रमाणे छान भारी झालं झालंय आणि हे बघा रिटर्न गिफ्ट पण भेटले ठीक आहे चिकनने दिलं सर्व करताना थोडासा कोणा लागला तो हो. तव्याचा आणि याचं बघा काय चाललंय जेवण भेटूया चला जेवण भेटूया जेवूया हा चला हे बाय बघा बाय बाबाचं जेवण माझा रस्सा डोसा. आईचा रस्सा चला जेवूया पटापट मस्त मस्त गेलेले त्यामुळे चला तर मंडळी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला बाय बाय